शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी अतिशय कमी झाली आहे। मंगळवारी दिनांक 6 रोजी हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे काही कारणामुळे तुटल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं। परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी पुढे हिप्परगी धरणाकडे वाहून गेल्यानं तालुक्यातील कृष्णा नदीनं तळ गाठलाय। जानेवारीच्या सुरुवातीलाच कृष्णेचं पात्र कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे येत्या काही दिवसात कृष्णा नदीकाठावरील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेळशाळ, गणेशवाडी, नृसेवाडी, बस्तवाड, अकिवाड, शिर्टी या गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। प्रत्येक वर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी खालावते। मे महिन्यात बहुतांशी गावात कृष्णेचं पात्र कोरडं पडतं। मात्र यावर्षी हिप्परगी धरणाच्या तांत्रिक कारणामुळे जानेवारी महिन्यातच कृष्णेचं पात्र कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या नदीतील पाणी पातळी अतिशय कमी झाली असून शेतकऱ्यांचं कृषी पंपाचे व्हॉल्व्ह उघड्यावर पडले आहेत। यामुळे शेतीला वेळेवर व पुरेसं पाणी न मिळाल्यास बहुतांशी पिकं, भाजीपाला करपून जाण्याची शक्यता आहे। कृष्णा नदीत पुरेसं पाणी नसल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पलीकडील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, शेळशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, नृसेवाडी या 8 गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पुरेसं पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करणं आवश्यक आहे। मंगळवारी सकाळी 8 वाजता राजापूर धरणाजवळ पाणी पातळी 13 फूट 6 इंच होती। ती शनिवारी सकाळी 8 वाजता 6 फूट 9 इंचावर आली। यानुसार या 3-4 दिवसात राजापूर धरणाजवळ पाणी पातळी सुमारे 7.5 फुटानं कमी झाली आहे। तर कृष्णा नदीकाठावरील प्रत्येक गाव पाणवठ्यावर ही पाणी पातळी 12 ते 15 फुटानं कमी झाली। यामुळे गणेशवाडीपासून आलासपर्यंत कृष्णा नदीनं बहुतांश ठिकाणी तळच गाठलाय। कृषी पंप व्हॉल्व्ह उघड्यावर। कृष्णा नदीतील पाणी कमी झाल्यानं कृष्णा काठावर असलेले कृषी पंपाचे फुटव्हॉल्व्ह उघड्यावर पडलेत। यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी कृषी पंपधारक शेतकऱ्यांना पाईप जोडून नदीत ज्या ठिकाणी पाणी आहे तिथपर्यंत फुटव्हॉल्व्ह जोडण्यासाठी कसरत करावी लागते आहे। मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।